गुड मॉर्निंग ट्रेडर्स. डेट आहे याची 19 जून 2024. आजच्या आपल्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. करंटली टाइम जर बघितलं तर 9:28 झालेले. थोडासा मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला वेळ झालेला आहे, कारण काल ट्रॅव्हलिंग करत असल्यामुळे आज मला उठण्यासाठी पण थोडासा वेळ झालेला आहे. कालचा लाईव्ह ट्रेडिंग सेशनचा व्हिडिओ मी अपलोड केलेला नव्हता, का तर मी अवेलेबल नव्हतो. त्याचा अपडेट मी ऑलरेडी मॉर्निंगला मार्केट ओपन होण्याच्या अगोदरच मी आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेलं होतं. ठीक आहे. आता करंटली टाइम जर बघितलं तर 9:28 झाले. मार्केट ओपन झालेला आहे. बँक निफ्टीमध्ये आज बँक निफ्टीची एक्सपायर आहे, पण मी ट्रेड हा आपला निफ्टीमध्ये बनवलेला आहे. ठीक आहे. निफ्टीमध्ये थोडासा मला प्रॉमिसिंग सेटअप वाटला, त्यासाठी मी काय केलेलं आहे, निफ्टीमध्ये ट्रेड बनवलेला आहे. या लेवलला तुम्ही ऑब्झर्व करू शकता. निफ्टीवरती माझा जो व्ह्यू आहे तो मार्केटवरती बुलिश टू साइडवेज असणार आहे. यासाठी मी काय केलेलं आहे, 23,400चा पुट ऑप्शन मी काय केलेला आहे, शॉर्ट केलेला आहे. इथे तुम्हाला स्ट्राईक प्राइस पण पाहायला भेटू शकते. 23,400चा मी काय केलं आहे, पुट ऑप्शन राईट केलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला आता करंटली छोटं मोठं प्रॉफिट लॉस आपल्याला पाहायला भेटत आहे. बट ठीक आहे, याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉसलाच आपल्याला काय करायचं आहे, याच्यातून एक्झिट करायचे आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जो आपला स्टॉप लॉस असणार आहे तो साधारणपणे 20 पॉईंटच्या आसपासचा स्टॉप लॉस याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. 20 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार आहे आणि मॅक्झिमम होता होईल आपण पॉईंट कॅप्चर 20+ पॉईंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये करणार आहे. ठीक आहे. लेट्स से आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटते. ओके ट्रेडर्स, करंटली टाइम जर बघितलं तर 10:03 झालेले आहेत. निफ्टीमध्ये आपल्याला एक साइडवेज मुवमेंट आपल्याला पाहायला भेटत आहे. बट जर तुम्ही बँक निफ्टीला ऑब्झर्व केला असेल, बँक निफ्टी कंटिन्युअसली त्याचा रिसेंटली हाय ब्रेक करत ऑल टाइम हायच्या आसपास जाऊन पोहोचलेली आहे. ठीक आहे. बट एवढी मुवमेंट, जेवढी बँक निफ्टीमध्ये मुवमेंट आहे तशी मुवमेंट आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला भेटत नाही. तर तुम्ही क्लिअरली पाहू शकता निफ्टी क्लिअरली एका रेंजमध्ये काय करत आहे, आपल्याला ट्रेड करताना आपल्याला पाहायला भेटत आहे. आता अशा वेळी काय होतं, मोस्ट ऑफ द टाइम जर बघितलं तर समजा बँक निफ्टी
कंटिन्युअसली हायर आहे बनवत ऑल टाइम हायच्या आसपास जाऊन पोहोचले, तरी सुद्धा निफ्टीमध्ये आपल्याला एवढी चांगली मुवमेंट पाहायला भेटलेली नाही. ठीक आहे, मग अशा वेळी मेजॉरिटी टाइम काय होतं की जेव्हा बँक निफ्टी रिट्रेसमेंट करेल ना, तेव्हा निफ्टीमध्ये जास्त काय होऊ शकते, जास्त रिट्रेसमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते. फॉर एक्झाम्पल आता बँक निफ्टीने इथून इथपर्यंत रिट्रेसमेंट केली ना, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला एकदम फॉल होताना आपल्याला पाहायला भेटू शकतो. या लेवलला जर बघितलं, माझी पर्सनली इच्छा आहे की या लेवलला ट्रेड एक्झिट केला पाहिजे, बट ठीक आहे ब्रेक इव्हनवरती एक्झिट केला पाहिजे अशी माझी पर्सनली इच्छा आहे. बट ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. जर ट्रेड बिल्ड केला आहे तर त्याला टार्गेट आणि स्टॉप लॉस पर्यंत होल्ड करणं पेशन्स ते पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, करंटली जर बघितलं ब्रेक इव्हनच्या आसपास थोडाफार लॉस थोडाफार प्रॉफिट शो होत आहे आपल्याला. ब्रेक इव्हनच्या आसपासच ट्रेड करताय. याच्यामध्ये जो आपला स्टॉप लॉस असणार आहे तो साधारणपणे 20 पॉईंटच्या आसपासचा स्टॉप लॉस आपण याच्यामध्ये घेणार आहे. ठीक आहे, लेट्स से आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला भेटते. ओके डेडस, करंटली टाइम जर बघितलं तर 10:18 झालेले आहेत. आपला या ट्रेडमध्ये आपला एसएल हिट झालेला आहे. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला आत्ताच मागाशी सांगितलं होतं की जेव्हा बँक निफ्टीमध्ये छोटीशी जर रिट्रेसमेंट आपल्याला पाहायला भेटली तर निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगला फॉल आपल्याला पाहायला भेटू शकतो. आणि एक्झॅक्टली त्या पद्धतीमध्ये बँक निफ्टीनं छोटीशीच रिट्रेसमेंट दाखवले, पण बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगला फॉल आपल्याला पाहायला भेटला. आणि या स्पाइकमध्ये आपला काय झाला, एसएल हिट झालेला आहे. या ट्रेडमध्ये आपण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 50 रुपयाच्या आसपासचा आपला एसएल असणार आहे, म्हणजे 20 पॉईंटचा आपला एसएल असणार आहे. तेवढा एसएल आपला काही झालेला आहे, हिट झालेला आहे. आणि या ट्रेडमध्ये आपण 5,000 रुपयाचा लॉस अशा ट्रेडिंग सेशनमध्ये बुक केलेला आहे. ठीक आहे, याच्यानंतर कोणताही ट्रेड करणार नाही. ऍक्च्युली या लेवलपासून जेव्हा बँक निफ्टी कंटिन्युअसली हायर आहे बनवत होते तेव्हाच माझी पोझिशन एक्झिट करण्याचं मन झालं होतं. बट असं आपल्याला वाटतं त्या हिशोबानं मार्केट तर चालत नसतं. जेव्हा आपण एखादा ट्रेड बिल्ड करतो तेव्हा त्याला पेशन्सली टार्गेट आणि स्टॉप लॉस पर्यंत होल्ड करणं तितकंच इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या ट्रेडिंग हा पहिला एकच ट्रेड होता, ह्याच्यानंतर आपण कोणताही ट्रेड करणार नाही. ठीक आहे, आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला डेफिनेटली लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.